नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नाणेघोळ येथे लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। वनराई बंधाऱ्यामुळे वन्यजीव प्राण्यांसह बोरवेल, नदी नाले, ओहळाला मिळणार आधार। पाणी पातळी वाढण्यास होणार मदत। वैशाली फडतरे। पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद होत असली तरीही तालुक्यातील अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो। याच अनुषंगाने पाणी जिरवा, पाणी अडवा ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण उपाययोजना लक्षात घेऊन तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यात ठिकठिकाणी टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याची उपाययोजना सुरू झाल्याचे दिसून येत आहे। याच अनुषंगाने तालुक्यातील नाणेघोळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे। या बंधाऱ्यासाठी 150 ते 200 सिमेंटच्या पिशव्यांचा वापर करण्यात आला असून 40 ते 50 ग्रामस्थांनी श्रमदान करून सुमारे 12 मीटर लांब तर 5 फूट रुंदीचा वनराई बंधारा नाणेघोळ येथील नदीवजा ओढ्यावर बांधण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत तालुक्यात बहुतेक गावे वाड्या टँकरग्रस्त असल्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवून तालुका कृषी विभाग पोलादपूर व पंचायत समिती कृषी विभाग पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व टँकरमुक्त शासनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वन्यजीव, प्राणी, जनावरे यांची तहान भागवण्यासाठी आणि नदीकाठी ओढ्यावर असणाऱ्या बोरवेल, विहिरी यांच्या पाणी पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने व पशुपक्षी, जनावरे वनराई बंधारे हे भविष्यात वरदान ठरणार हे मात्र निश्चित। वनराई बंधाऱ्यामुळे धुणी, भांडी, कपडे, लत्ते यासाठी ही वनराई बंधारे यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून वनराई बंधाऱ्याची संकल्पना अंमलात आली आहे। याच अनुषंगाने तालुक्यात कृषी विभागातर्फे या उत्कृष्ट कामाला गती देण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू असल्याचे दिसून येत आहे। आज दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर मार्फत मौजे नाणेघोळ येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली फडतरे व मान्य मंडळ कृषी अधिकारी भरत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे। यावेळी कृषी पर्यवेक्षक NK धायगुडे, कृषी सहाय्यक डॉक्टर MR खराडे, रणजित भोसले, श्रीमती तोडकर मॅडम, नाणेघोळ या गावचे सरपंच शांताराम जंगम, कृषी समृद्ध शेतकरी गट नाणेघोळचे अध्यक्ष बाबूराव गोळे, सुरेश जंगम, ललिता गोळे, येनुबाई दाभेकर, सहदेव दाभेकर, रामचंद्र दाभेकर, ललिता दाभेकर, भीमाबाई दाभेकर व असंती जंगम, भाऊ जंगम, मंगेश जंगम, बबन अहिरे, गोविंद गोळे, संतोष शेलार, महादेव गोळे, विष्णू फाळके, कोंडीराम बावलेकर, भाऊ शेलार, केशव शेलार, जयराम उतेकर, गणपत उतेकर, नारायण उतेकर, तानाजी कदम, ज्ञानोबा कदम, पांडुरंग बाबर, ज्ञानोबा, बाळकृष्ण पंडित, सुरेखा पंडित आदी उपस्थित होते। सदर वनराई बंधारा यशस्वी करण्यासाठी वाकण नाणेघोळचे कृषी सेवक रणजित भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले। पोलादपूर तालुक्यातील विविध संस्था, मंडळे, बचत गट यांनी आपापल्या गावांमध्ये अशा प्रकारच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सौ वैशाली फडतरे यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर। मी बाबूराव रामचंद्र गोळे, मुक्काम नाणेघोळ, वाकण, तालुका पोलादपूर। आमच्या गावामध्ये शेतकरी बचत गट आम्ही निर्माण केलेला आहे। त्या गटाच्या मार्फत सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट, अधिक स्वदेश ग्रामविकास समिती या सर्वांच्या विद्यमाने, त्याचप्रमाणे कृषी विभाग पोलादपूर तालुका यांचे धायगुडे सर, डॉक्टर खराते आणि मॅडम तोडकर मॅडम आणि ज्यांनी ह्या बंधाऱ्यासाठी मेहनत घेतली, सतत कॉन्टॅक्ट केले असे आमचे लाडके रणजित भोसले सर यांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही हा मातीचा बंधारा या ठिकाणी बांधलेला आहे। त्याचा आम्हाला उपयोग पाणी, जनावरांना पाण्यासाठी होईल, कपडे धुण्यासाठी होईल, अधिक आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी सुद्धा होणार आहे। अशाच तऱ्हेने या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावामध्ये असेच वसन बंधारे बांधावेत
ज्याने ह्या कोकणामध्ये होणारा जो दुष्काळ आहे तो थोडाफार का होईना पण थांबण्यास मदत होईल। आणि पाणी असल्यामुळं एखादा शेतकरी आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये काही पीक घेऊ शकतो, झाडे लावू शकतो आणि आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करू शकतो। तरी मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व कृषी विभागाच्या सर्व अधिकारी वर्गांचे मनपूर्वक मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।